इकडे ये. फोटो काढ दे रे बाबा. ब्लॉगची सुरुवात व्हिडिओ चालू करताना फोटो काढलेला आहे मस्त पैकी. स्टार्ट करू जल्दी स्टार्ट करू. तू कर ना. नाही यू डू द ऑनर्स. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. आता ते बघणार त्यावेळी मॉर्निंग असणार का नाही माहित नाही. पण ठीक आहे, आमच्यासाठी ही मॉर्निंग आहे. आम्ही चाललोय आता जिमला आणि आज हा वर्क फ्रॉम होमवाला व्लॉग आहे. माझं तर रोजच वर्क फ्रॉम होम असतं, पण प्रसाद आज वर्क फ्रॉम होम करतोय. या दोघांची पण आज सेकंड शिफ्ट असल्यामुळे लेझी मॉर्निंग लेट मॉर्निंग. आता वाजलेत आय थिंक 10 वाजलेत. आम्ही 10 वाजता जिमला चाललो. प्रसादला मी 10 वेळा उठवल्यानंतर तो शेवटी उठला 8ला. मग आम्ही ब्रेकफास्ट केला, आवरून आता लेट जिमला जातोय कारण की लेट जिमला गर्दी कमी असते त्यामुळं. आणि माझी पण आफ्टरनून शिफ्ट आहे, त्याची पण आफ्टरनून शिफ्ट आहे आज, त्यामुळं चालतं. होपफुली जिममध्ये आज गर्दी कमी असेल आणि चांगला वर्कआउट होईल. लेट्स सी यू आफ्टर दॅट. तर आम्ही जिमवरून आलोय मित्रांनो आणि तिकडे श्रुतिका आता जेवण वाढते आणि आता खूप जास्त भूक लागली, एनर्जी लो झाले. कुठं बघायचं तेच कळत नाही मला. इकडे बघू, इकडे श्रुतिका. हा काय जेवण आहे? जेवण आहे पनीर मशरूमची भाजी, त्याच्यानंतर कालची उरलेली अंडा करी आहे आणि राईस आणि चपाती. तर आता पॉवर सेवर मोड 3% बॅटरी उरले माझी. त्यामुळे लवकरात लवकर मेरे को खाना पडेगा. अगं लवकर दे ना. येलो भाजी गेले. टीव्हीवर काहीतरी बघितल्याशिवाय आम्ही खात नाही. ही खूप वाईट सवय आहे. वाईट सवय आहे मित्रांनो. वाईट सवयीनच चांगल्या सवयी कराव्या लागतात. डायरेक्ट चांगल्या सवयी होतच नाहीत. पहिला तुम्हाला वाईट सवयी असाव्या लागतात. तीच अनुभवायची आहे. तुम्हाला कळणार कसं वाईट कुठली चांगली कुठली. वाईट सवयी कंटिन्यू करायचा. येस. आता आम्ही काहीतरी टीव्हीवर बघतो. आता मी पॉज करणार आहे कारण आता 1% वरती आल्या माझी बॅटरी, कारण ताट समोर आहे. ठीक आहे, जेवण भेटतो आम्ही तुम्हाला आणि मग आम्ही आमच्या कामाला सुरुवात करतो. चालेल, खाली या, भेटूया आपण. आला बघ हा. जेवल्यानंतर प्रसाद आंबे शोधायला लागलाय, पिकलेत का. पिकलेत काय? तुला आता व्लॉग टाकायचा नाहीये, फक्त वीकेंडला टाकायचा. गाईज तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला व्लॉग कधी कधी पाहिजे. व्हिडिओ हवाय. होय, तुला माहित नव्हतं. कसलं काय करायलास तू? हे मी टाकणार आहे तुझं. मी जातो बाहेर इथनच खिडकीतनं. अगं मी कशा अवस्थेत आहे, कपडे कसे आहेत माझे छोटे छोटे. तू छोटे छोटे, आता उन्हाळा आहे ना. अंग प्रदर्शन कशाला बसलाय म्हणणार. मोठे मोठे दंड दिसायला लागले तुझ्या छोट्या छोट्या कपड्यातनं. मोठे मोठे काय दंड. ओहो ओहो, वा 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 वा. नाद करते काय हॉटेल भाग्यश्री मटन खावणं झालं या. यायलाच लागतंय हॉटेल भाग्यश्री. काय काम नाही आहे का तुला आज? गप्पस आता चालू केले ना. ठीक आहे. काम चालू झालेलं आहे. मला ब्लॉगच करता येत नाही नीट. तर प्रसाद काय माझा व्हिडिओ करत नाही आणि ब्लॉग कसा तुम्हाला नीट दाखवायचा म्हणून शेवटी माझं मीच स्वतः एकटीच माझा व्हिडिओ करते. असं आमचं आहेस तुझ्या ब्लॉगचा शिल्पकार. हो, माझाच ब्लॉग आहे. नाही, माझं पेज आहे. मी तुझ्यावर सोपले पूर्ण पेजची जबाबदारी. मी ट्राय केलं 4-5 वर्ष, आता मला काय जमलं नाही ते. त्यामुळे आता ह्या पेजच्या सक्सेस फेल्युअरची सगळी जबाबदारी श्रुतिकाची असेल. माझं मुंडकं दिसाले, फक्त मुंडकं. हा, थोडस इधर घुमाव. हा, थोडस और लाईट एवढी घाणेरडी आहे, काळा कुळकुळीत कट्टू दिसाले मी. अरे तू लाईटच्या त्या साईडला बसलायस ना. तर मित्रांनो हे बघा, मी कोविड पासून व्लॉग्स टाकायचे ट्राय केलेत. माझे जुने व्लॉग्स आहेत, पण ते कन्सिस्टंटली टाकत नव्हतो मी. असंच आम्ही फ्रेंड्स वगैरे भेटलो तर टाकत होतो. तर आता श्रुतिकानं ह्या पेजला रिवाईव्ह करायचा डिसिजन घेतलाय. आता आम्ही इंस्टाग्रामवरती पण पेज आहे, तुम्हाला माहितीच असेल, टू हे. तर
तर तिथं लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिल्यावर श्रुतिकानं ह्या ब्लॉग चॅनलला पण रिवाईव्ह करायचं डिसिजन घेऊन रिवाईव्हच आहे तर हे actually. सबस्क्राईब It करायला was a dead विसरू channel. नका प्लीज. सबस्क्राईब करून तुम्हाला काही त्याचे पैसे लागत नाही. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, Yes. तरच आम्ही हे कंटिन्यू करू शकतो. असं आहे. Yeah. आणि पुढे या ब्लॉग मध्ये आम्ही संध्याकाळी कुकिंग करणार आहे. होपफुली आज काहीतरी स्पेशल. होय आज Hopefully बहुतेक आज- कुकिंग होईल आमच्या घरात. रोज होतच नाही. काय आपण सांगतो. कायानं भाचा तू ध्रुव तारा सोडून दे रे अंधार सारा रेत दे टेप गे वाट पाहू दे नाही दिशा थांबायच नाय. ही श्रुतिकाची रिंगटोन आहे. तिने जेव्हापासून ठरवले ब्लॉग्स टाकायचे आता थांबायचं नाय. जोपर्यंत 100K सबस्क्रायबर्स होत नाही तोपर्यंत थांबायचं नाय. हे फक्त इंस्टाग्रामच्या रील मध्ये कुठं गाणं ऐकलंय तर ते गाणं ऐकून चालू झालं ह्याचं. संध्याकाळी आम्ही करणार आहे चिकन डम्पलिंग्स आणि आम्ही काल ऐक्यामधून कॉफीसाठी दोन प्रकारचे ना, एक कॉफी फ्रॉथर आणि एक कॉफीचं मशीन आणलंय. कॉफीचं फ्रेंच प्रेस आणलंय फ्रेंच प्रेस आणि एक पण फ्रॉथर आणलंय. आणलंय. मग आम्ही त्याचा पण व्हिडिओ करू. आम्ही दाखवू की ते वर्थ इट आहे का पुण्यात नाही. ऐकिया चालू झाले हे एवढी मोठी गोष्ट आहे बापरे. आणि नाहीतर आम्ही छोट्या- सगळे आता हिचा डेस्क वगैरे ऐकियाचाच आहे. तो आम्ही मुंबईवरून ऑर्डर केला होता. हा, बऱ्याच लोकांनी मला विचारलं कमेंट्स होता की हा जो माझा डेस्क आहे ह्याची लिंक द्या. मी टाकू ह्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये. आणि प्रसादचा जो डेस्क आहे 700 रुपये लोकल फर्निचर मॉल 700 रुपये ओनली. 700 रुपयाला आहे बरं तो. 750. 750 ला 50 रुपये 2000 ला दिला त्यांनी आपल्याला. बस उगाच मला तो आता बरं वाटावं म्हणून. तुझा कितीचा आहे सांगू काय डेस्क? गप्प बेस. कितीचा आहे? 11,000चा डेस्क आहे तुझा. असू दे, पण हा खूप चांगला आहे आणि ह्याची हाईट पण ऍडजस्ट करता येते. आणि हा एवढा मोठा डेस्क आहे. की क्यू. आणि थांब की आता फ्रंट कॅमेरा लावतो. हिचा डेस्क एवढा मोठा आहे म्हणजे 2 काय 3 माणसं बसू शकतात. तरी पण मला बाजूला बसवलं. माझा तिथं मॉनिटर आहे. मला मी काय म्हणलो एक 12 बाय 12 इंची जागा द्या फक्त मला लॅपटॉप बसायची एवढी. मी खुर्ची बाजूला तिकडे कुठेतरी ठेवतो आणि बसतो व्यवस्थित कोपऱ्यात जागा घेऊन. तरी पण मला त्याच एकदम 700 रुपयाच्या डेस्कवरच बसायला लावले. हे बघ, तू ऑफिस मधनं काम करतोस. ऑफिस मधनं माझं हायब्रिड आहे. 3 दिवस ऑफिस मध्ये आणि हा आज इथं बसलाय व्हिडिओ करायला लागला म्हणून. नाहीतर हा सोफ्यावर बसून काम करतोय, नाहीतर बेडवर बसून काम करतोय. तुझ्यासारखा डेस्क फक्त नाही काय 1-2 तास बसूनच इथे काम करतोय. 6-7 वर्षापूर्वीचा डेस्क आहे तो पण. आणि प्लायवूड तुम्हाला माहिती असते ते कसं पण काय झाले आता कार्यक्रम. 3 वेळा त्याची टेप मी अशी ह्या व्हिडिओला जर 5,000 पेक्षा जास्त व्ह्यू झाले म्हणजे मला काय मग डेस्क मिळत नाही. बरं ठीक आहे, कमी टार्गेट ठेवूया. ठीक आहे, ह्या व्हिडिओवर जर 20 लोकांनी कमेंट केली, 20 इज अ डिसेंट नंबर. हा, 20 लोकांनी कमेंट केली की प्रसादला डेस्क दे. 20 लोक करणार मला वाटते. तुम्हाला माहिती आहे मी पण डिझर्व करतोय एक डेस्क चांगला. मग प्रसादला आम्ही नवीन डेस्क देतो. आपलं बरं, ह्याला काही काम नाही आहे. नुसतं खायचं प्यायचं निवांत लोळायचं. बघा, दिवसभर निवांत लोळायचं. खायला देतात, प्यायला पाणी देतात, मागायला सेपरेट ट्रे आहे. काही काम नाही, कसलं टेन्शन नाही. फरशी गार वाटते म्हणून आता हा असा लोळतोय, कारण की ह्याला पण उन्हाळ्याचा त्रास होतोय बिचाराला. त्यामुळं गार फरशीवर पूर्ण असा लोळत असतोय हा. आता हळूहळू झोपा लागला. आता 12 ते 4 ह्याचं टायमिंग आहे झोपायचं. 12 ते 5 निवांत झोपतं. पण ज्या खोलीत आम्ही आहे त्या खोलीच देतोय हा. चलो, सी यू आफ्टर सम टाइम. काम करा आता. चलो, जेवल्यानंतरचा आमचा फर्स्ट ब्रेक आहे. चिअर्स. तर प्रसादनं हा कंबुचा ऑर्डर केलाय
इंस्टामार्ट कोंबूचा. सॉरी कोंबूचा. दिस इज मँगो कोंबूचा, दिस इज लाईम कोंबूचा. खूप भारी आहे हे ड्रिंक यार, तुम्ही पण ट्राय करून बघा. हा आमचा फर्स्ट ब्रेक होता. असे आमचे छोटे छोटे फार ब्रेक असतात मध्ये मध्ये, जेव्हा आम्ही घरातनं काम करतो. जेव्हा घरातनं काम करतो आणि जेव्हा प्रसाद असतो त्यावेळी जास्त होतंय हे, कारण की त्याला सारखं खायला लागतंय. ए दिस इज नॉट खाऊ, दिस इज पिऊ. ठीक आहे, बघूया की आता. कोंबूच्या सोडून काय आहे आता ह्याच्यामध्ये? कोंबूचा सोडून वी हॅव ऑर्डर्ड स्पार्कलिंग वॉटर. स्पार्कलिंग वॉटर कशाला ऑर्डर केलंयस तू? हे नाही सांगितलंस मला. स्पार्कलिंग वॉटर कोण ऑर्डर करते का? तुम्ही आपण पिलंय आधी स्पार्कलिंग वॉटर. नाही, ह्याला जर काय ऑर्डर करायला सांगितलं ब्लिंकिट, स्विगी, इंस्टामार्ट, ह्याच्या विचित्र विचित्र गोष्टी ऍड करतोय प्रसाद. म्हणजे मी इमॅजिन पण करू शकत नाही असं काहीतरी ऍड केलेलं असतं ह्यानं. वाव अमेझिंग. हॅलो गाईज, चाय पिलो. कॉफी आहे, आम्ही ब्लॅक कॉफी घेतोय. हा आमचा कितवा ब्रेक आहे? सेकंड ब्रेक आहे. सेकंड ब्रेक असं काय नाही. आता म्हटलं आज सेकंड ब्रेक कुठला? ब्रेक आपले झालेत म्हणजे काहीतरी खानपानचा ब्रेक. आज बरेच दिवसांनी ऍक्च्युली प्रसाद वर्क फ्रॉम होम करतोय, कारण की लास्ट वीक पूर्ण त्याला ऑफिसला जायला लागलं होतं. त्यामुळं आज जरा म्हटलं वेळ मिळाला आहे तर बाल्कनीत बसूया, आणि सनसेट पण इकडून छान आहे खूप. तुम्हाला दाखवतो आम्ही नेक्स्ट स्लाइड मध्ये. प्रेझेंटेशन चालू आहे का? प्रेझेंटेशन नेक्स्ट स्लाइड में आपको सनसेट दिखेगा गाइस. अरे मी खरंच प्रेझेंटेशन बनवते डेमो साठी आता. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्ही प्रेझेंटेशन बघून आला असला तर ही आता त्याच्या नेक्स्ट स्लाइड आहे. यामध्ये तुम्ही बघताय श्रुतिका थांबा थांबा रेडी झाली. थांब. सन इज गोइंग डाऊन. अगं झाली की दाखवलं ते मगाचा फुटेज होता ना मस्त. आणि आता युजली आम्ही काय करतो की रात्री माझं काम खूप लेट पर्यंत चालतं, त्यामुळे आम्ही डिनरचं प्रेप आत्ताच करून घेतो. म्हणजे मला 5-6चा मध्ये थोडा वेळ ब्रेक असतो, त्यामध्ये थोडं प्रेप करते. मग प्रसाद कधी कधी हेल्प करतो, तो काहीतरी चॉपिंग करून ठेवतो, आणि मग रात्री मी आल्यावर काहीतरी फायनल कुकिंग करते, आणि मग आम्ही जेवतो. कारण की मीटिंग एक एकदा माझ्या 11 वाजेपर्यंत चालतात, कधी कधी 9 वाजेपर्यंत चालतात. पण आज दोघांचं पण आफ्टरनून शिफ्ट आहे. माझी तर रोज असते, पण प्रसादचं आज किती वेळ संपणार आहे तुझं काम? 9 वाजता. तर त्याचं काम 9ला संपणार. आणि आमचा प्लॅन आहे चिकन डम्पलिंगचा. ब्लँकेट मधले डम्पलिंग्स. मी चिकन ब्लँकेट डम्पलिंगची एक रेसिपी बघितली होती इन्स्टावर. खूप व्हायरल व्हिडिओ होता, आणि तेव्हापासून मला ते करायचं होतं, आणि मी सारखं प्लॅन करते करायचं आणि ते कॅन्सल होतं. आणि आज बरोबर मला खूप काम आलंय, आणि आज मी ते प्लॅन केलंय. पण मी काहीही झालं तरी करणार आहे, आणि तुम्हाला दाखवणार आहे चिकन डम्पलिंग्स. होय ना? तू हेल्प करणार आहेस ना? कॉफी झाली माझी, तुझं सगळं पुराण सांगूपर्यंत. ठीक आहे, माझी थोडी राहिली. हा व्लॉग जरा वेगळा आहे. म्हणजे आम्ही असंच म्हणलं तर काय घरी काम पण दाखवूया जे काय आहे ते रिअल, म्हणून हा ब्लॉग केलाय. प्रसादला वाटत होतं की हा नको करायला ब्लॉग, पण मी करायला लावलाय त्याला. पण तुम्हाला काय वाटतंय ते प्लीज कमेंट करून सांगा की हा ब्लॉग कसा वाटला. आणि आम्हाला तुम्ही सांगा जर तुम्हाला डेली ब्लॉग बघायचे आहेत काय. हा, डेली ब्लॉग म्हणजे आमचं डे टू डे सगळं, वीकमध्ये प्रत्येक डे, वीकेंड, एव्हरीथिंग वी विल ट्राय टू शो. जर डेली ब्लॉग बघायचे असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, त्याशिवाय आम्हाला कळणार नाही की तुम्हाला नक्की काय आवडतं बघायला. आणि आम्हाला तुमच्याशी कनेक्ट पण करायचं आहे, म्हणजे जे पण रेग्युलर बघणारे व्हिडिओ आहेत त्यांनी प्लीज कमेंट करत जा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय, की आम्हाला कळेल की तुम्ही रेग्युलरली काही काही आहेत लोक त्यांच्यासाठी. त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि तुमच्याशी आम्हाला संवाद साधता येईल. डिनरला भेटूया. आम्ही मीटिंग मध्ये येऊन थोडंसं जेवण बनवतोय आणि व्हिडिओ करायला विसरलो. तर आता आम्ही चिकन डम्पलिंगचं जे फिलिंग आहे ते बनवलंय. त्याच्यामध्ये आम्ही टाकलंय तर हे फिलिंग बनवायचं चालू आहे. त्याच्यामध्ये चिकन एकदम बारीक करून असं
चिकन किमा टाईप केलेलं. त्याच्यामध्ये व्हिनेगर, जिंजर गार्लिक, सोया सॉस, व्हिनेगर सांगितलं सॉरी, हां एवढं सगळं टाकलं आणि मीठ असं घालून सगळं मिक्स केलंय. मिरची मी कशी फाईनली चॉप करतोय दाखव ना. आणि प्रसादचे स्किल्स बघा. प्रसादचा एक नाईफचा वेगळा सेट आहे. मास्टर शेफ, प्लीज कॉल मी. नाईफ मास्टर शेफ, प्लीज कॉल मास्टर मी. शेफ. ठीक आहे, मास्टर शेफ आहे प्रसाद. मास्टर शेफ मध्ये जाणार आहे मी नेक्स्ट शो मध्ये. होय, नाईस, थँक्यू. आता छान दिसतंय. कुठपर्यंत आली तयारी? चिकनचा बॉल्स करून ठेवलेत. ओके. आता हा पण राईस पेपर ऑर्डर केलाय कारण की आपण हेल्दी खाणार आहे, मैदा नाही आहे. राईस पेपर, ओके. हो, हे नव्हतं माहित मला. राईस पेपर मध्ये आपण त्याला डायरेक्ट रॅप करून टाकणार आहे. ओके. कुठला आहे? मोईसोई. मोईशोय गाइस, प्लीज स्पॉन्सर अस. थोडा सॉस तर ज्यादा टाकलाय. ते ब्लँकेट मध्ये गेलेत. हे ब्लँकेट्स पण वितळले नाही आहेत ना? मध्ये मी हे 2 सॉस वापरलेले, डार्क सोया सॉस आणि व्हिनेगर. बाल्समिक किंवा नॉर्मल तुम्ही कुठलं पण घेऊ शकता. आणि जो वरती सॉस जातोय त्याच्यामध्ये मी हा मास्टरचा 1 नंबर सॉस आहे हा वापरलाय. आणि हा शेजवान सॉस हे मिक्स केले मी त्याच्यामध्ये. ओके प्रसाद आता ब्लँकेट घालतोय ह्या चिकनवर. हे असं आम्ही त्रिकोणामध्ये कट करून घेतले ते पेपर. हे असं थोडंसं पाण्यात भिजवायचं राईस पेपर. आणि असं चिकनचा एक जो आहे त्याला असं अशी झडी मारायची आणि ते इन्स्टंटली तुम्ही तव्यात टाकल्या सॉफ्ट होऊन जातं. असं थोडंसं असं फिरवायचं त्याला आणि ते पूर्ण रॅप करतं त्याला. म्हणजे हे एवढं अस्थेटिक दिसत नाही जेवढं रील मध्ये बघितलेलं, पण टेस्ट इज सो गुड. तुम्ही व्हेज असाल तर पनीरचं पण ट्राय करू शकता विथ मिक्स व्हेजिटेबल्स. असं प्रसाद कोट करतो सगळ्या चिकन छोट्या छोट्या डम्पलिंग्सना. स्टफिंग लागेल. ते ब्लँकेट डम्पलिंगचे आहेत कसं. यप. तुझा अजून कॉल चालू आहे का? नाही, बट आय ऑलवेज रेडी. आय एम ऑलवेज रेडी. कसं आहे गाईज, IB मध्ये काम करत असल्यामुळे 24/7 तुम्हाला अवेलेबल राहायला लागतं. IB इंटेलिजन्स ब्युरो. हो. मला माहित नाही, हे सिक्रेट होतं. हे कट करतो, इसको कट करतो. कट करूया. ठीक आहे. आज आमची जी पेट्रोलची सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावरती एक मीटिंग असणार आहे रात्री. IB मध्ये का? आम्ही बरोबर 12:30 वाजता कनेक्ट करतोय. ठीक आहे, नाईस. तर मित्रांनो, रात्रीचे वाजलेत 12 आणि आमचं काम काही संपत नाहीये. हे बघा, असं कॉन्टेंट क्रिएशन करून आम्हाला हे असं राबायला सुद्धा लागतंय कारण ब्लँकेट डम्पलिंग्स बनवायचे आहेत, त्यामुळे पैसे लागतात त्याला. आणि प्रसाद आता डोकं स्पार्कलिंग वॉटर आणून मी पहिल्या काल काय दुपारी मला ओरडत होती, काय वाटेल ते मागवत असतोय. आता बघ तुलाच. मी पहिल्यांदा आयुष्यात स्पार्कलिंग वॉटर पिणार. आणि हे तुम्हाला दिसतंय का व्हिडिओ मध्ये मला माहित नाही, हे खरंच स्पार्कल आहे. दिसते की बबल्स येतात त्याच्या बॅकग्राऊंडला हात लाव किंवा काहीतरी लाव. हा, आता दिसतंय. आता दिसतंय तर असंच खरंच बबल्स येतात. तो नाव इट्स टाइम टू एंड दिस व्लॉग. बघू आम्हाला किती जमतंय डेली व्लॉग करायला, कारण हे असं हेक्टिक शेड्यूल असतं. चलो बाय. लाईक, शेअर, सबस्क्राइब करो. करा. चलो बाय, सी यू इन द नेक्स्ट वन.